काय घरातल्या बायकाच लय खतरनाक आहेत. काय घरातली बाईच म्हणते रविवार आज आण की पिंट्याला बी आवडते, मी चांगलं करते, असली बायको नसलेली बरी घ्या. हिच्या जीवेला एवढा चटका तांबडा पांढराचा, ही काय जगवणार आहे तुम्हाला? आणि तुम्ही सातारकर मंडळी तर निश्चित तांबडा पांढरा बघा, तुम्ही तर निश्चित तसंच नाही रसा रसा रशाचा काटा काढला जिंदगीचा. काय तुमच्या आयुष्यात रे? एवढा देवाने निसर्ग चांगला दिला साताऱ्याला, तुमच्याकडे पाऊस जास्तही नाही आणि कमीही नाही. आता आमच्या आहे तुम्ही व्हेरीच आहे, खरंच आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन आहे तुम्ही सातारकर. इतकं निसर्ग अहो, तर वाटा स्टेशनवरून येताना आम्ही जर यायला लागलो ना, असं वाटतं भगवंताने कमानी केल्यात झाडाच्या. भर उन्हाळ्यात सुद्धा गार लागतं. तुमच्या इतके डोंगर नाही आमच्याकडे, आमचं सगळं फकाट आहे, म्हणून पुरात वाहून चाललो आम्ही. हा ना, पत्रे पड घर पड, माझं मी पत्र्याच नाही, टेन्शन आहे मला नाही. काय सांगू तुम्हाला? अरे तुम्ही पुण्यवान असाल, तुमची पिढी पुण्यवान असेल म्हणून एवढा सुंदर निसर्ग भगवंताने तुम्हाला दिला. पण काय होतं ना, पिकतं तिथं. आणि माणसाला दिलं की माणूस अहंकार केल्याशिवाय. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे तुम्हाला. बरं, तुमचा सातारा संगमाचं ठिकाण आहे, इतकं सुंदर महादेवाचं मंदिर आहे तिथे. पण काय ना, आपल्याला आपलं जवळचं लवकर कळत नाही हो. आपली पोरं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पाडणार, पण पंढरपूर आळंदी करणार नाही. काय तुम्हाला जेजुरी लांब आहे का? तुम्हाला सासवड लांब आहे का? तुम्हाला आळंदी लांब आहे का? तुम्हाला देहू लांब आहे? आणि 2-3 तास प्रवास केला की तुम्ही आळंदी देहू कुठेही जाऊ शकता, सासवड जेजुरी. पण तसं कसं वाढले नाही, आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच पालतो पडणार, तिकडून खाऊन कोण येणार पुन्हा? कशाला? आपलं आपलं बघा की आपलं वाढवा. लय विचित्र लोक आहे दादा या विषयात. खरं सांगू का माय, तुम्हाला सुद्धा सांगते, तुमच्यात ताकद आहे बघा. तुम्ही एकदा संसारातली आशा मारली ना, एकदा तुम्ही निस्वार्थी संसार केला ना, काही नवऱ्याकडनं काही अपेक्षा ठेवू नका. काय तुकोबांनी दिलं तुकोबाच्या बायकोला? काय दिलं नाथबाबांनी नाथबाबांच्या बायकोला? काय दिलं नामदेवांच्या बायकोला? त्या बायकांनी काय संसार सोडले होय का? आता तीळ मात्र कधी लक्ष नाही दिलं तुकोबांनी संसाराकडे. पण तुकोबाची पत्नी अशी होती, तुकोबा आधी तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. तिने काही तपश्चर्या वगैरे केल्या नाही, त्या फक्त नवऱ्याला जीव लावला. आता नाही तो जीव लावायच्या लायकीचा, पण लावायचा. आता काय करायचं? आता काय करायचं? पडलं पदरात. आता काय करता? तुकोबांना सगळं ऐश्वर्य पाहिजे, बायकोनं किती हुसाय पाहिजे होतं. 65 लाखाची सावकारकी तुकोबाची, 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या, 50 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या, एवढी जागीर तुकोबाच्या घरी होती. 25 बैलगाड्या काढतात का तुम्हाला? कागदपत्रांनी भरल्या होत्या, पोती कागदपत्राची. एका कागदपत्रावर असं 22 एकर जमीन, 100 तोळे 150 तोळे सोनं घाण होतं तुकोबाकडं. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या बुडवल्या इंद्रायणीत. बायकोनं काय करायला पाहिजे होतं? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, इतकी श्रीमंती त्या माणसाची होती. किती रुसाय पाहिजे होतं बायकोनं, आणि ती काय गरीबाची होती का? तशा 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय काम देऊ नका, तुमच्यातून त्यांच्यात फरक आहे. आई शपथ. ते काय झालं दादा, पहिली पत्नी रखमाबाई, तिला बाळ होय ना म्हणून आई बापानं हट्टा खातर दुसरी करायला लावली. देवाचं गणित असं, देव इतकी मस्करी करतो ना दादा. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीला दिवस गेले. देव बी लय मजेशीर माणूस. पहिलं बाळ पहिलीला झालं महाराज. असा देव बी मस्करी करतो. तो 2 बायका, रखमाबाई आणि जिजाबाई, त्यांचं नाव जिजाऊच होतं. रखमाबाई आणि 2 मुलं दुष्काळात अन्न करून गेली, कारण तुकोबांनी दुष्काळात आपली धान्याची कोठारं देहूसाठी रिकामी केली. तुकोबांनीच इतकं ओरबाडलं लोकांनी की तुकोबांच्या पोटच्या पोराला खायला शिल्लक राहिलं नाही. तरी तुकोबांनी शब्दांनी कधी भगवंताकडे तक्रार केली. हा नाही आपला स्वभाव. आपलं रुपयाचं नुकसान कोणी केलं तर आपण त्याचं 10 रुपयाचं नुकसान करतो. नाही आपला हा स्वभाव, म्हणून तो परमार्थ करायचा आहे. खरंच नाहीये. आपण इतकी विचित्र माणसं आहे ना, आपण लोकांची जिरवायला आपली इस्टेट वाया घालवतो. माहितीये, त्यानं गाडी घेतली, मी एकरवर विकीन, पण त्याच्यापेक्षा मोठीच ब्रँडची घेईन. काय करायचं? आपल्याला जी गरजेची आहे ती घ्या ना. काय वाटतं तुम्हाला? कीर्तनकार लोक सुद्धा चांगल्या गाड्या घेऊ शकतात, पण त्यांना जे स्पेसिफिक आहे त्याच घेतात. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही, आणि हप्ते भरले नाही पण बँकेने लिहिली बी सांगायची नाही. आणलेला स्टेटस ठेवला की गिरली त्याच्या आधी कळत असते, कारण जातच त्यांच्या नजरेमुळे असते.
कसं सांगू तुम्हाला? बरं, एखाद्या वेळेस लोकांना सुख सांगा, पण दुःख कधीच सांगू नका. दुःख देवाला सांगा. लोक हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. कशाला लोकांना सांगताय तुमच्या आयुष्यात काय चाललंय? तुमचं भावाचं जमत नाही, गाव कशाला बोंबलवताय? तुमचं सुनूचं जमत नाही, अगं जिच्या धरू धरू मारामाऱ्या करा की, पण बेडरूम मध्ये करा की. दारात येताना मिठी मारूनच यायचं. शेजारी जळली पाहिजे, एवढं कसं जमतंय? मला जळू दे की. तिला जाऊन काय सांगायचं? माझी सासू अशी. तुम्हाला काय वाटतं लय गुणाची तुमची मैत्रीण? जिच्यासाठी तुम्ही खुर्च्या धरल्या ती लय गुणाची. तुम्ही पुढे आला, तिला मागून येऊ दिलं, मग तिला खुर्ची नाही ना माझी मैत्रीण. हा, तुझ्या मड्या संग बांधून येणार आहे तुझी मैत्रीण, आहे की नाही? आपलं आपलं बघायचं. आपुली आपण करा सोडवं ना, संसारी बंधन पडून येते. हीच तर मोहमाया आहे. माझी माझी कशाची माझी? उद्या तुम्ही मिळाला, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या गाडीत उतरणार आहे ती का तुमच्या सरणावर पेटणार आहे ती? होईल का असं काही? मान्य की तुम्हाला नाही म्हणतो माझी, तरी मी झाली की खुर्च्या माझी येणार आहे. घुसू दे की दुसरीला. तिनं लवकर यायचं, तुझ्या मैत्रीला आयटी देऊन असायचं, ती लवकर काय पुरकून आली ते झाल्या. लईच अवघड. पण आपलं तर लईच बघा बायांनो, आपण तर इतक्या. मला लय कौतुक वाटतं माझ्या आईचं. गोड गेलंय माझ्या आईसारखी, लय गोड. अजून मी माझी माय साबण संपल्यात फेकत नाही. जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणाला लावती का, तर तेवढी ते भांगूळ होईल महाराज. मी म्हणत असते, आई आता देवाच्या कृपेने आहे आपलं चांगलं. कधी ते डब्बा दिला ना कधी जेवायला, पोरगी विसरली तरी चलन, पण डबा नाही विसरायला पाहिजे. ती आई बजावणी असते. आई डब्बा देते, मग आम्ही रस्त्यात डब्बा घेतो, खातो. आई म्हणत असते, तू नाही माघारी आली तरी चालतं, डबा आला पाहिजे. चुकून जर माझ्याकडनं डब्बा कुठे राहिला तर आई म्हणते, बाई तुझं कीर्तन काही मला परवडत नाही. तू जर अशी प्रत्येक कीर्तनाकडे डबा विसरला तर माझी इष्ट डब्यात जायची माझ्यासारखं. काय करावं? आई ती बाप, तो बापच रे. कौतुक आहे मला माझ्या बापाचं. मी एवढी प्रखर त्याला समाजासमोर नजर वर करून बोलते ना, त्याचं कारण आहे लहानपणापासून तरुणपणापर्यंत माझ्या बापानं अगदी खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभा राहिला. सगळं त्याचं सांगणार. माझ्या बापासारखं बोळच कुणी नाही महाराज. लय साधे वडील माझे. कौतुक वाटतं मला माझ्या बापाचं, माझ्या आईचं. साधे आम्हीच लय आगाव निघालो महाराज. पण त्याचं एक कारण, मी इथं व्यासपीठावर आहे ना, त्याचं एकच कारण आहे, माझे आईबाप माळकरी. माझ्या बापाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, माझ्या पंजाच्या पंजानी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही, आयुष्यभर नाही वाजला. त्याच्यामुळे आम्ही आपलं हे ज्ञानेश्वरी गाथा वगैरे, तुमची लेकरं काय करतात हे तुम्हाला चांगलंच माहिती, कारण तुम्ही त्यांच्या हातात काय देता हेही तुम्हाला माहिती, हो की नाही? कार्टूनच्या वयात जर हरिपाठ हातात पडला ना तर पोराचं कल्याणच होतं बरं का. अरे गळ्यात माळ स्वाभिमानाने मिरवणारी पोरगी दोन्ही घराचा उद्धार करणार हा विश्वास संत सुद्धा देतात. आम्ही देणारे कोण आहेत? हे की नाही? जिला माळेचा स्वाभिमान, तिला अजून काय पाहिजे आयुष्यात? या विषयात खूप ताकद असते बाईत. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. त्याच जिजाबाई तुकोबांची पत्नी. काही नाही केलं त्यांनी, तुकोबांना फक्त सांभाळलं. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी तुकोबालाच आणि मग स्वतःला. एक दिवशी असं तुकोबांना भाकरी द्यायचं ना, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना माऊली तुम्ही थोडेफार शेतकरी आहात का दादा? तुम्ही प्राऊड फार्मर शेतकरी आहात, कौतुकाने सांगा. मी नजरवर करून सांगेल, मी शेतकऱ्याची लेक आहे. माझा बाप आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा आला नाही, त्याला शेतकऱ्याची आवडत म्हणून आम्ही कधी लोकांचं लुबाडून खात नाही दादा. शेतकरी ना कष्टानं कमवतो. मग असं स्वाभिमान वाटत, लाज वाटू देऊ नका. शेतकरी आत्ताच्या आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पानाला लावणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात कोणाचं मायबाप? नोकरीवाले, शिकलेले, श्रीमंत. ती कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. तसे आम्ही जागीरदार आहे बाबा, आम्ही बाप सांभाळतो. आम्ही बाप फाटक्या धोत्रात का सांभाळणार, पण आम्ही बाप बापाच्या घरातच सांभाळतो. एवढे चांगले संस्कार आमच्यावर. शेतकरी शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का?
मोडतोच. माऊली शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, त्याला पाणी नाही भेटलं तर शेतकरी काटा बघायला काय लावतो? लाजू नका, सगळे थकाच लावतात. इथे काही फार हायजीन मेंटेन करायचे नसतं, थकाच लावायचं असतं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावं लागतं. काटा मोडला, जिजाबाईला त्रास झाला, पांडुरंगाला, पंढरीच्या आईला. तिच्यासारखी माय, तिच्यासारखी आईच नाही बघा. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कसं पांग फेडू कसं ओ गुंतडा, तुझ्या गोपकारा जगी तोटे नंदी, ओ बाळीन जीव माझा सावली विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलाची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती. किती वर्ष झालं फिरत्याचा वरती देशी, फिरत्याचा वरती देशी, मातीला आता विठ्ठला तू वेडा कुंभा, विठ्ठला तू वेडा कुंभा, आकाशी झेपारी वादळा जोडी, सोन्याचा पिंगळा जोडी, सोन्याचा पिंगळा, फागुनी झाडती, फागुनी झाडती, राहिलेल्या 2-4. अगं येत असेल म्हणायला तर भगवंताच्या दारात म्हणायला लाजू नका, आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल म्हणायला तर जरा कळलं, तिला कळलं महाराज. पाहुडी झाडती, दुखी संसाराची, दुखी संसाराची, पाहुडी झाडती, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हाचा पितो वासरी, कान्हा कान्हा रात्री चल माझ्या गावाला जाऊ, रात्री चल माझ्या गावाला जाऊ, तुम्हाला काय टोचतो का देव? अजून टाळी, टाळी, टाळी. त्या टाळीचा खणखणाट त्या आई भवानीच्या कानापर्यंत गेला पाहिजे. तिला इथं राहुलता यावं वाटलं पाहिजे मंगळापुरात, एवढे हाताने टाळी वाजवा. निडला वेदी कर ठेवली माट मी पाहे, देवा माट मी पाहे, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, विठ्ठल 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 माय बाबा करुणा करा
एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदती, मने वाचा करणी जयाची या भजनी, देवाची या वाहणी, ते एक शरीर जाते क्षणी देवाची झाले. माऊली म्हणतात ज्याच्या मनात आणि मुखात माझी पंढरीची माय आहे ना, तो माणूस राहतोच नाही. देव पहावया गेलो देवाची होणे, पण त्याला संसारातली आशा मारावी असं नाही भेटत बाबा. मग काय ही जुनी गोष्ट, मला काही हरकत नाही बघा. तुम्ही देवीची जमेल तशी गाणी म्हणा, आवडतं मला. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात रातली ग, कुंकवाचा भरून मळवट राग पाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. गोंधळ भक्तीचा असेल ना तर कसंही चालतं. गोंधळ मांडला गाई, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला या, गोंधळ मांडला गाई, अग गोंधळाला या, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, 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 अग गोंधळ मांडला गाई, अग गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, अग गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव. कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला याव, माहूरगडची रेणुकाई गोंधळाला, गोंधळाला, गोंधळाला याव, तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव. उधे 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 लागू लागेला लागेला